लग्नसराई अजून चालू आहे. तर लग्नाचा विषय निघाला म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार नवरा-बायकोमध्ये किती वयाचं अंतर असावं याबद्दल माहिती सांगणार आहे आणि हे अंतर का जरुरी आहे? लग्न कोणत्या वयामध्ये करावं आणि ते का करावं? ते योग्य वयामध्ये लग्न करणं का गरजेचं आहे? याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लग्न करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ज्यामुळे पुढच्या गोष्टी म्हणजे पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते सोपं होतं. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे नवरा-बायकोमधील दोघांच्या वयाचा फरक, ज्याबद्दल लोक फारसं बोलत नाही किंवा लक्ष देत नाही. बहुतेक वेळा आपण ऐकलंच असेल की मुलगी ही मुलापेक्षा वयाने लहान असावी, त्यामुळे संसार सुखाचा होतो. पण असं का? हल्ली तर लव्ह मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीचं वय हे सारखंच असतं. तर कधी मुलगी ही मुलापेक्षा वयाने मोठी असते, तर कधी नवरा-बायकोच्या वयात खूप जास्त अंतर असतं. सध्या लोक वय पाहत नाही किंवा जास्त विचार करत नाही, कारण जोडीदार आवडणे हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे वयातील या फरकाला जुन्या रूढी परंपरेचं नाव देऊन लोक त्यात न अडकण्याचा विचार करतात. पण वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स मात्र काहीतरी वेगळंच सांगत आहे. तर आजकाल लव्ह मॅरेज बघितले जातात. त्यामध्ये वयाचं जे अंतर आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही केसेसमध्ये बायको ही नवऱ्यापेक्षा जास्त वयाची असते किंवा खूप कमी वयाची असते किंवा क्लासमेट असेल तर ते दोन्ही सेम वयाचे असतात. तर याचा परिणाम हा पुढे चालून आपल्या संततीवर सुद्धा होऊ शकतो. तर याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत. तर स्त्री ही वयामध्ये येण्याचा जो काळ आहे, तो वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून मुलीला पाळी यायला सुरुवात होते. आजकाल 10व्या वर्षीच मुलींना पाळी यायला सुरुवात होत आहे. म्हणजे स्त्रीबीज तयार व्हायला सुरुवात होते. तर सुरुवातीची जी 2-3 वर्ष असतात, त्यामध्ये जे स्त्रीबीज तयार झालेले असतात, ते परिपक्व नसतात. आणि वयाच्या 16व्या वर्षानंतर जे श्रीबीज तयार होते, ते जे श्रीबीज असते ते परिपक्व असते. म्हणजे संतती व्यवस्थितरित्या होऊ शकते. अ, त्यानंतर पुरुषांची जी पौगंडावस्था आहे, ती थोडीशी त्या मानाने उशिरा सुरू होते. जवळपास वयाच्या 20व्या वर्षापासून पुरुषांमधील जे शुक्रबीज आहे, पुरुष बीज आहे, ते परिपक्व तयार होतात. म्हणून शास्त्रामध्ये मुलीचं वय हे लग्नाच्या वेळेस 18 वर्ष असावं, तर मुलाचं वय हे 21 वर्ष असावं, असं सांगितलं आहे. म्हणजेच मुलीच्या आणि मुलाच्या वयाचं जे अंतर आहे, ते जवळपास 3 ते 4 वर्षांचं तरी कमीत कमी असावं. परंतु कॉम्पिटिशन युगामध्ये आजकालच्या जगामध्ये एवढ्या लवकर लग्न करणं देखील शक्य नाही. तर कमीत कमी जे ग्रॅज्युएशन असतं ते कंप्लीट व्हायला 21 वर्ष लागतात. तर म्हणून मुलीचे वय हे लग्नाच्या वेळी 21 वर्ष असावं, तर मुलाचं वय हे लग्नाच्या वेळी 25 ते 26 वर्ष असावं. या वयामध्ये म्हणजे मुलगा जेव्हा 25-26 वर्षाचा होतो, तेव्हा त्याला कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास तो समर्थ होतो. म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचं वय हे 21 वर्ष, तर मुलाचं वय हे 25 किंवा 26 वर्ष असावं. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. स्त्रियांची जी मासिक पाळी असते ती वयाच्या 50 ते 55 वर्षापर्यंत चालू असते आणि त्यानंतर जशी मासिक पाळी बंद होते, स्त्रियांमध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस सुरू व्हायला सुरुवात होते. जसं की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणं, चिडचिडेपणा यासारख्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजेच की जे म्हातारपण आहे ते लवकर यायला सुरुवात होतं. परंतु त्या मानाने पुरुषांमध्ये म्हातारपण हे उशिरा येतं. पुरुष जे असतात ते शेवटपर्यंत शुक्रबीज तयार करण्यास समर्थ असतात.
परंतु वयाच्या मानाने स्त्रियांना जी समज असते ती पुरुषांपेक्षाही अधिक चांगली असते. म्हणजे कमी वयामध्येच स्त्रिया ह्या अधिक समजूतदार असतात. आता आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात, की जर हे वयाचं अंतर कमी-जास्त असेल, तर त्याचा काय-काय परिणाम होतो. तर सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर देखील होतो. आजकाल मुली ज्या आहेत, त्या उशिरा लग्न करण्याचं बघतात. वयाच्या 30-35 ला लग्न करतात. कारण की त्या करियर ओरिएंटेड असतात. तर करियरच्या मागे आधी त्यांना प्रायोरिटी दिली जाते. तर त्या करियरच्या प्रायोरिटीमुळे लग्न हे थोडंसं पुढे ढकललं जातं. आणि त्यानंतर सुद्धा मग जी संततीचे चान्सेस असतात ते देखील मग थोडेसे कमी होतात. कारण की अ, वयाच्या 30 वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो स्त्री जी आहे ती मोर फर्टाईल असते असं सांगितलं जातं. परंतु त्यानंतर जी फर्टिलिटी असते ती थोडीशी कमी होते. आणि वयाच्या 35शी नंतर जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल, तर तुम्ही विचार करा मुलं कधी होणार आणि त्या काळातली जी चिड असते, त्या चिडचिडेपणाचा प्रभाव देखील आपल्या संततीवर होऊ शकतो. आणि जर बरेच ज्या बायका असतात, स्त्रिया असतात, त्या करियर ओरिएंटेड असतात. त्यामुळे त्या अजून स जे फॅमिली प्लॅनिंग असते ते लांबवतात. तर ह्या सर्व कालावधीमध्ये बऱ्याच स्त्रिया ह्या प्रायमरी इन्फर्टिलिटीला यांना फेस करावं लागतं. आजकाल इन्फर्टिलिटीचे केसेस देखील भरपूर वाढले आहेत. तर ही सुद्धा कारणं यामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर जर बायकोचं वय हे नवऱ्यापेक्षा अधिक असेल, तर एक प्रकारचं डॉमिनेटिंग नेचर अशा स्त्रियांमध्ये बघितलं जातं, की आपल्या नवऱ्याने आपण जे सांगितलं आहे किंवा आपण जे बोललो आहोत तेच केलं पाहिजे. तर अशा ह्या सर्व गोष्टींमुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव वाढू शकतो. अ, अशाच प्रकारे आजकालच्या ज्या स्त्री आणि पुरुष हे दोघेही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळे मीच का सहन करावं, मीच का हे करावं, असे जे इगोइस्टिक प्रॉब्लेम्स असतात, ते सुद्धा अशा कपल्समध्ये बघितले जातात. आजकाल सोशल मीडियाचा जो इफेक्ट आहे, तो भरपूर तरुण-तरुणींमध्ये बघितला जातो आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर देखील होतो. त्यामुळे आजकालच्या ज्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा आहेत, त्या सुद्धा बदलत चालल्या आहेत. जर पुरुष आणि स्त्री हे लग्नाचे त्यांचे जर सेम वय असेल, एकाच वयाचे असतील, तर डॉमिनेटिंग कोणी करावं, कोणी कोणाचं ऐकावं, हा सुद्धा प्रश्न पडतो आणि ह्यामध्ये जर तिसऱ्या व्यक्तीने जर हस्तक्षेप केला, तर त्याचा जो प्रभाव आहे, तो त्यांच्या नात्यावर सुद्धा बघितला जातो. आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवर मुली चिडून किंवा मुलगा चिडून डायरेक्ट डिव्होर्सपर्यंत त्यांची बोलणी होते आणि डिव्होर्सपर्यंतची वेळ येते. म्हणजेच जो समजूतदारपणा आहे, जो नात्यामधला आपुलकी आहे, ती आजकाल कमी होताना बघितली जात आहे. तर ह्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट इतका झाला आहे, की पती-पत्नींचा संवाद हा कमी व्हायला लागला आहे. आणि पती-पत्नींचा वेळ हा जास्तीत जास्त WhatsApp, Facebook, YouTube अशा ज्या सोशल माध्यमांमध्ये जास्त जात आहे. आणि संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज, संशय त्यानंतर एकमेकांच्या उणिवा काढणे आणि ह्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर सुद्धा होतो. म्हणजे यामुळे बऱ्याच जणांना व्यसनाधीनता बघितली जाते. दारू पिणे, सिगारेट पिणे यासारख्या गोष्टी घडल्या जातात. तर म्हणूनच नवरा-बायकोचं जे लग्नाचं वय आहे ते योग्य असावं. त्यानंतर त्यांच्या वयामध्ये जे अंतर आहे ते कमीत कमी 3 ते 4 वर्षांचं असावं. पूर्वी कसं जॉइंट फॅमिली असायची. जर कोणी चुकलं नवरा-बायकोंमध्ये तर आपले जे घरातील इतर सदस्य आहेत ते समजून सांगायचे. परंतु आजकाल जी न्यूक्लिअर फॅमिलीचं फॅड आहे, तर त्या न्यूक्लिअर फॅमिलीमुळे दोघांमध्ये जर काही भांडण-तंटा झाली, काही त्यांचे जे विचार जुळत नसेल, तर त्यामुळे नवरा-बायकोमध्ये जर भांडण झालं, तर ते भांडण मिटवायला जवळपास कोणी नसतं. जॉइंट फॅमिली असली, तर तेव्हा घरामधील इतर सदस्य अशा लोकांना हेल्प करतात आणि कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, थोडंसं समजूतदारपणे त्यांना सांगता येतं. परंतु न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आजकाल घडत नाही.
तर म्हणून आजकाल जे घटस्फोटाचे जे प्रमाण आहे ते अति प्रमाण वाढलेले बघण्यात येते. तर ह्या सर्व गोष्टी कशा टाळाव्या? तर याच्यावर आपण काय उपाय योजना आखू शकतो? तर सगळ्यात आधी लग्नाचं वय हे योग्य असावं. नवरा-बायकोच्या वयामध्ये अंतर हे कमीत कमी 3 ते 4 वर्ष असावं. त्यानंतर आपला एकमेकांवर विश्वास असावा. मेड फॉर ईच अदर असं ठरवून आपल्या नात्यामधील आपले जे नातेसंबंध आहेत ते फुलवावे. त्यानंतर जर एकाने आवाज वाढवला, तर एकाने थोड्या वेळपुरता आवाज कमी ठेवावा. जर दोघंही आवाज वाढवतील तर तो आवाज तंट्यामध्ये बदलू शकतो. त्यामुळे एक जर चुकीचं वागत असेल, तर त्याला शांतपणे मग समजून सांगावं. जर पित्त प्रकृतीचा एक पार्टनर असेल आणि त्यामुळे त्याचा जो राग असतो, तो अनावर असतो आणि त्या रागाच्या भरामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात, की ज्या दुसऱ्या पार्टनरला सहन होत नाही. परंतु त्या व्यक्तीचा राग शांत झाल्यावर त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. परंतु त्या रागाच्या भरातच जर दुसऱ्या पार्टनरने त्याला काही बोललं, तर अ, अ, तो तो जो ते जे भांडण आहे ते सुद्धा खूप प्रमाणामध्ये वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. वयाचं अंतर हे जास्त म्हणजे 3 ते 4 असल्यामुळे कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसते. समवयस्क असेल किंवा अ, ए अ, 1 किंवा 2 वर्षाचं अंतर असेल, तर अशा जे कपल्स असतात, अशा लोकांमध्ये स्पर्धा जास्त प्रमाणामध्ये बघितली जाते. त्यामुळे अशा स्पर्धा करणं टाळावं. आजकाल लव्ह मॅरेज जास्त प्रमाणात बघितले जातात. अरेंज मॅरेज त्या मानाने कमी आहेत. परंतु लव्ह मॅरेज सुद्धा लग्नानंतर टिकेलच हे सांगू शकत नाही. आणि अरेंज मॅरेजमध्ये अपेक्षेप्रमाणे आपल्याला पार्टनर मिळाला नाही, तर त्याची खंत बऱ्याच जणांच्या मनामध्ये राहते. परंतु तशी खंत न बाळगता त्यामुळे आपला जो पार्टनर आहे, आपल्याला जो साथीदार मिळाला आहे, थोडेसे मतभेद जरी असले, तरी ते किरकोळ मतभेद टाळून आपला संसार कसा सुखाचा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर नवरा-बायको ह्या दोघांनी आपल्यामध्ये बदल करण्याची खूप आवश्यकता आहे. तर आपला जो अहंकार आहे तो बाजूला ठेवून आपण आपल्या पार्टनरसाठी बदलण्याचा प्रयत्न करावा आणि आपले नातेसंबंध हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करावा. पूर्वीच्या काळी नवरा-बायकोमध्ये अशाच प्रकारचे अंतर राहायचे. जवळपास 3 ते 4 वर्षाचं अंतर असायचं. त्यामुळे जो पुरुष आहे, तो बाहेरची सर्व जबाबदारी सांभाळायचा आणि जी घरातली स्त्री आहे, ती घरातल्या संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळायची. आणि त्यामुळे काय व्हायचं, एक संतुलन राखलं जायचं. आजकाल आपण बघतो, की करियर ओरिएंटेड आजकाल स्त्रिया आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर सुद्धा पडायचं असतं आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या नसतात. त्यामुळे सुद्धा बऱ्याच घरांमध्ये कलह बघितला जातो. जर तुम्ही जर बॅलन्स करून जर करियर आणि घर असं सांभाळत असाल, तर त्याचा जो फायदा आहे, तो तुमच्या संपूर्ण परिवाराला हा होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे नवरा-बायकोंमध्ये जे मतभेद आहेत, ते कमी प्रमाणामध्ये होऊ शकतात. जर एखाद्या दिवशी बायकोला काही करायला उशीर झाला, तर नवरा त्याच्यामध्ये तिला साथ देऊन तिला मदत करू शकतो. परंतु जर बायको वयाने मोठी असेल आणि नवरा लहान असेल, तर मीच का करावं? किंवा बायको मोठी असल्यामुळे नवऱ्याला लहान-लहान समजून त्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही, अशी प्रकारची वर्तणूक सुद्धा केली जाते. तर ह्या सर्व गोष्टी टाळता येतात. नवरा-बायकोमध्ये तडजोड करण्याची तयारी असली पाहिजे. कुठलाही वाद किती प्रमाणामध्ये ताणायचा हा त्यांच्या हातामध्ये असतो. त्यामुळे जर तुम्ही तडजोड करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असेल, तर वाद हा विकोपाला न जाता थोड्या वेळामध्येच वाद संपू शकतो. म्हणूनच मीच का, तूच का नाही, मीच का बदलावे, मीच का हे करावे, तर हा जो मी-मीपणा आहे, हा जो अहंकार आहे, तो वयानुसार वाढत जातो. त्यामुळे योग्य वयामध्ये लग्न झालेलं आणि नवरा-बायकोमध्ये योग्य अंतर असणं हे तेवढंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आयडियल एज गॅपमुळे नवरा-बायकोमधील आकर्षण हे टिकून राहतं. त्यांना एकमेकांमध्ये कमी जाणवत नाही. त्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं. शिवाय पुरुषाच्या तुलनेत महिला जास्त लवकर जबाबदार होतात. त्यामुळे त्यांचं वय पुरुषांपेक्षा कमी असलं तरी त्या त्याला सांभाळून घेऊ शकतात.
सारख्या वयाच्या पती पत्नींमध्ये एकमेकांबद्दलची आदराची भावना ही त्या मानाने कमी असते. नवरा वयाने मोठा असल्यामुळे पत्नी त्याच्या निर्णयाचा आदर करते. दोघांमध्ये प्रेम आणि मग आदर वाढतो. सारख्या वयाच्या नवरा बायकोमध्ये मतभेद असू शकतात, परंतु योग्य अंतर असेल तर परस्पर समंजसपणा हा जास्त दृढ बघितला जातो. तर समजूतदारपणामुळे दोघांचा इगो क्लॅश होत नाही आणि दोघांमध्ये प्रेम हे कायम राहते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.